कुठे शोधिसी देव सदाशिव, जरी अंतरी राहे तो, जरी टाकीसी शिवा शिव तू, तरी सदाशिव पाहसी तू. अरे भोळ्या माणसा, शंकराचा शोध कुठे घेतोस? तो तुझ्या हृदयातच राहतो. जर तू शिवा शिव, अपवित्र पवित्र भेदाभेद टाकशील, तर तुझ्या हृदयातच ते परम सत्य तत्व प्रसन्न हृदयाने प्रसन्न मनाने शिवरूपाने दर्शन तुला देईल. पुढे आता दत्ताचं दर्शन घ्या. पहिलं झालं शिवदर्शन, आता दत्त भेटतो. ब्रह्म वाकळ लेऊनी नटला, देव दिगंबर म्हणती त्या, जरी मोकलिसी संसारा तू, तरी दिगंबर पाहे तू. हा जे दत्त देव आहे किंवा दत्त हे रूपक आहे, ते काय आहे? सर्व देऊन स्वतः दिगंबर राहणार असं ते तत्व आहे. तर हा दिगंबर देव ब्रह्म वाकळ लेऊनी नटला. हे संपूर्ण ब्रह्म, हे संपूर्ण विश्व, या संपूर्ण दिशा, या दिशांचं अंबर म्हणजे वस्त्र नेसलेला असा हा दिगंबर, म्हणजे संपूर्ण अस्तित्वातच ज्याने पांघरून केलं, संपूर्ण दशदिशात ज्याने पांघरून घेतल्या, असा हा दत्त आहे. ब्रह्म वाकळ लेऊनी नटला, देव दिगंबर म्हणती त्या, जरी मोकलिशी संसारा तू, तरी दिगंबर पाहे तू. जर संसार रूपी माया रूपी चक्रामध्ये जर तू अडकलेला आहेस, तर संसार माया जरूर राहणार, तू तिथे जरूर राहणार, तुझा संसार जरूर होणार. परंतु मनाने तू केवळ आणि केवळ जीवन धारणा राहण्यापुरतच जर त्यात राहिलास, आणि बाकी भावनेने तू जर आकाशामध्ये जसा एखादा गरुड विहरत असतो, तसा मोकळ्या आकाशामध्ये जर तुझं चित्त राहील, तर तुझ्या लक्षात येईल की हे ब्रह्मरूपी वस्त्र किंवा हे दिशारूपी वस्त्र पांघरून जो दिगंबर देव बसलेला आहे, तो दुसरं तिसरं काही नसून ती अमर्त्य ऊर्जा आहे, ती अक्षर ऊर्जा आहे, आणि कधीही नष्ट न होणार ते तेज आहे. त्या तेजालाच दिगंबर म्हटलेलं आहे. आणि त्या तेजाचं वस्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या आमच्या सगळं सारं अस्तित्व दशदिशा त्याने पांघरलेले आहेत. तर असा हा सर्वाला देणारा देव दत्त स्वतः मात्र दिगंबर म्हणजे नागडा आहे. आपण सर्व त्याची लेकरं जी आहोत, ती आपण सर्व लेकरं, जीव जंतू पशु पक्षी दिशा झाड बिड ही खरी तर त्याची वस्त्र आहेत. आणि त्याच्या आत जी जीवन ऊर्जा आहे तोच तो दत्त आहे. अशा अर्थाने ब्रह्मरूपी वाकळ, वाकळ म्हणजे घोंगडी, या ब्रह्माचीच घोंगडी नेसून जो नटलेला आहे असा देव आहे, त्याला दिगंबर म्हणतात. आणि जर तू या वस्त्रातून बाहेर आलास, म्हणजे सर्व माया रूपातून बाहेर आलास, तर तुझ्यात तुला जी निवांत प्रसन्नता दिसेल, ती प्रसन्नता म्हणजेच निसर्गात दिसणारी दत्ताची प्रतिकृती, आणि तुझ्या आत दिसणारं मोकळं मन, शांती, ही तुझ्या आतील दत्ताची प्रतिकृती. बाहेरचा दत्त निसर्गात आणि आतला दत्त तुझ्या हृदयात शांत निवांतपणे वाट बघत आहे. तो तुम्हा सर्वांना देण्यासाठी आतुर आहे. फक्त बाहेरची वस्त्र टाकून, मायामोह टाकून जर तुम्ही आत डोकावलात, तर आत तुम्हाला दत्त जो देतो हेच बाहेर निसर्गामध्ये प्रसन्नपणे तो तुम्हाला देत असतो. तेव्हा निसर्गात दत्त आहे, तो या संपूर्ण सृष्टीमध्ये लपलेलं तेज आहे. आणि मानवामध्ये जो दत्त आहे, तो इंद्रियांच्या आत लपलेलं तेज आहे. इंद्रियांच्या आतला दत्त म्हणजे आत्मा, आणि निसर्गातला दत्त म्हणजे परमात्मा. आणि आत्मा आणि परमात्मा मिळून ही जी संपूर्ण ब्रह्मचेतन आहे, तिलाच दिगंबर म्हटलेलं आहे. तर ब्रह्म वाकळ लेऊनी नटला, देव दिगंबर म्हणती त्या, जरी मोकलशी संसारा तू, तरी दिगंबर पाहे तू.